महानंदच्या 27 एकर जमिनीवरती गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा खासदार संजय राऊत यांनी आरोप केलाय। महानंदच्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांपासून पगार मिळाला नाहीये असंही राऊतांनी म्हटलं। संजय राऊत यांच्या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तरही दिलं। संजय राऊत बोलतात त्याला काही आधार नसतो असं केसरकरांनी सांगितलं। ही 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे। 27 एकर जमीन, 4 महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, एवढी भीक लागली आहे सरकारला। आमदार खासदारांना 100 कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत, जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला, पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही, कारण तुम्हाला त्यांच्या जमिनी विकायच्या आहेत, त्यांना रस्त्यावर आणायच्या आहे। शिवसेना हे होऊ देणार। संजय राऊत काय बोलतात त्यांच्याकडे कुठला आधार नसतो, बोलत राहायचं, खोटं परसेप्शन तयार करायचं आणि त्याच्यावरच आपलं रोजची गाडी चालवत राहायची। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तुम्ही लोकांनी काय केलं 2.5 वर्षामध्ये त्याचा हिशोब दिला पाहिजे। करोना सेंटर झाली आणि आतमध्ये डॉक्टर नाही, खोटी डॉक्टरच्या नोंदी झाल्या, ह्याचं तरी उत्तर द्या। महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहभागी व्हा, त्याच्याऐवजी नुसतंच राजकारण करायचं हे कुठेतरी थांबवा, एवढंच मला त्यांना नम्र विनंती करायची आहे।